नमस्कार, मी वृषाली हुनराव. तुम्हा सर्वांचं वृषाली हुनराव या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आपण सरळ सेवेशी संबंधित ही एक नवीन म्हणजे पदांची ओळख अशी एक श्रेणी सुरू केलेली आहे. ठीक आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तलाठी भरती प्रक्रियेबद्दल संपूर्ण सांगितलं. आता ग्रामसेवक ह्या पदाविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्हाला मागचा व्हिडिओ आवडला, बऱ्याच लोकांचे मला कॉलही आले. मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतोय आणि होत राहील. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक या पदाविषयी आपल्याला पात्रता, पगार, प्रमोशन, परीक्षा पद्धती काय काय आहे, त्याच्यानंतर निवड प्रक्रिया काय आहे आणि वयोमर्यादा कशी असली पाहिजे, ओके, ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. आणि एक अजून गोष्ट होती ती म्हणजे कंत्राटी ग्रामसेवकाची सध्या आपल्याकडे भरती होते. मग ग्रामसेवक आणि इतर ज्या गोष्टी आहेत, ओके, त्याच्या म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक आणि नियमित ग्रामसेवक ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे, या सगळ्या गोष्टींच्या माहिती मी तुम्हाला अगदी सखोल पद्धतीने इथे सांगणार आहे. एकच रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. जाण्याआधी लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, ओके, जेणेकरून येणारे सर्व विषयांचे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ओके, चलो लेट स्टार्ट. बघा, ग्रामसेवक, तर सगळ्यात पहिली एक अपडेट इथे लक्षात घ्या. ही सप्टेंबर 2024च्या एक GR मध्ये ही म्हणजे ही गोष्ट आलेली होती. काय तर पूर्वी जे ग्रामसेवक होते आणि एक होते ग्राम विकास अधिकारी. ओके, तर ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या दोन पदांचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि तिथे ग्रामपंचायत अधिकारी पद असं निर्माण झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, आता ज्याला आपण ग्रामसेवक असं नॉर्मली ओळखतो त्या पदाचं नाव ग्राम पंचायत अधिकारी झालेला आहे आणि ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे आता काय झालंय, या दोन पदांचं एकत्रीकरण झालेलं आहे. ठीक आहे. सो हा मुद्दा स्ट्रॉंगली लक्षात ठेवायचा. ग्रामसेवक नाही, आपलं आता जे असणार आहे ते काय, ग्राम पंचायत अधिकारी. ओके, मग हे जे ग्रामसेवक आहेत किंवा हे जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत ते नेमकं काय काम करतात, म्हणजे आपण त्या पदाची एक थोडक्यात ओळख करून घेऊया. ठीक आहे. आता ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतीत काम करणारा महत्वाचा अधिकारी. ठीक आहे. म्हणजे ते काय करतात, तर ग्रामपंचायतीमध्ये किंवा ग्रामीण स्तरावर ज्या काही वेगवेगळ्या योजना असतात त्या योजनांच्या अंमलबजावणीचं काम, म्हणजे ग्रामीण विकास योजनांच्या अंमलबजावणी करण्याचं जे काम असतं ते कोणावर असतं, ग्रामपंचायत अधिकारी ह्याच्यावर. ओके, ही लोकशाहीतील खालच्या स्तरावरील महत्वाची जबाबदारी आहे. गट ड च्या ह्याच्यामध्ये येते. ओके, आणि पंचायत राज यंत्रणेचा हा मुख्य घटक आहे. का, कारण ग्रामीण जे आपली स्तरावरचं शासन आहे ते शासनाच्या योजनांचं अंमलबजावणीकरण हे ह्याच्या हातात असतं. त्यामुळे लक्षात घ्या, ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी हे पद इक्वली इम्पॉर्टंट ठरतं. राईट. ओके, पुढे बघूया. आता ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक यांच्यात नेमका फरक काय, तर आता दोनच गोष्टी तुम्हाला सांगते. ही दोन्हीही पद सारखीच आहेत. ओके, फक्त काय झालेलं आहे, ज्यावेळेस तुम्हाला परीक्षा झाल्यावर तुम्ही जेव्हा ग्रामसेवक म्हणून लागता तर पहिली 3 वर्ष हे कंत्राटी ग्रामसेवक जे आहेत हे प्रथम 3 वर्षे काम करतात आणि ह्या 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना ग्रामसेवक म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये आपण काय ह्याला म्हणणार आहोत, ग्रामपंचायत अधिकारी. ओके, त्यांची कार्य किंवा काय त्यांना काय जबाबदाऱ्या आहेत, त्यांचे जे काही अधिकार आहेत ते दोन्हीही सारखं आहे. फक्त जॉईन झाल्यापासून पहिले 3 वर्ष जे असतात ते काय असतात, कंत्राटी ग्रामसेवक, आणि त्याच्यानंतर 3 वर्ष तुमची सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही फुल प्रूफ ग्रामपंचायत अधिकारी म्हणून लागतात. ओके, आता लक्षात घ्या, ह्यांच्या मानधनामध्ये पण फरक आहे. इनिशियलची ही जी 3 वर्ष आहेत, ओके, या वेळेस तुम्हाला महिन्याला 16,000 रुपयाचं मानधन मिळतं. म्हणजे हे मी पगारात सांगणार आहे. म्हणजे आधी तर हा आकडा 6,000चा होता, आता 2023-24 पासून तो 16,000वर आलाय. आणि ज्यावेळेस तुमचे 3 वर्ष पूर्ण होतात त्यानंतर तुम्हाला जी वेतन श्रेणी आहे, ह्यांची वेतन श्रेणी S8 आहे. यांच्याबद्दल आपण आता पुढे जाणून घेणार आहोत. ओके, इथून स्टार्ट होते. सो हा बेसिक फरक आहे. म्हणजे 3 वर्ष तुम्ही ग्रामसेवक ह्या पदावर कंटिन्यू म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक हे पदावधी पूर्ण झाले की आपोआप तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी होणार आहात. इज दॅट क्लिअर? ओके, पुढे बघूया. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, या पदासाठी पात्रता काय पाहिजे, तर 4 महत्वाच्या पात्रता आहेत. ओके, सगळ्यात पहिलं म्हणजे
कोणत्याही शाखेतील 12वी. ओके, कोणत्याही शाखेतील 12वी ही उत्तीर्ण झालेली असली पाहिजे ऑब्विसली, पण किती टक्क्यांनी? 60%. ठीक आहे. दुसरी अट, 3 इयर्स कोणत्याही इंजिनिअरिंगचा डिप्लोमा. म्हणजे बघा 10वी नंतर जे आपले काही विद्यार्थी मित्र आहेत ते घेतात ना 3 वर्षाचा डिप्लोमा, तो एक आहे. ओके. तिसरी अट आहे समाज कल्याणची पदवी. म्हणजे हे लक्षात घ्या, सगळ्या अटी नाहीयेत बरं का, और आहे. एकतर हे पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा अजून चौथी पण आहे, ते म्हणजे एक तर तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि 10वी झाल्यानंतर प्लस 10वी झाल्यानंतर 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा केलेला पाहिजे. ओके. बघा ग्रामसेवक पदासाठी तुम्हाला ह्या 4 पात्रता दिलेल्या आहेत, निकष आहेत. या 4 पैकी कोणतीही एक पात्रता तुम्ही पूर्ण केलेली असली पाहिजे. क्लिअर? पुढे बघूया. पगार मगाशीच मी सांगितलं, कंत्राटी ग्रामसेवक ज्यावेळेस तुम्ही असाल तर किती असणार आहे? कंत्राटी असाल तर 3 वर्षापर्यंत तुम्हाला प्रतिमाहा 16,000 रुपये आहे. आणि 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी या ह्याच्यावर येणार त्यावेळेस तुमचा पगाराची जी म्हणजे वेतन श्रेणी जी चालू होणार आहे ती S8 आणि S8 याचा अर्थ 25,500 ते 81,100 या पे स्केलला तुम्ही बसतात. म्हणजे साधारणपणे 4थ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 41,300 असा पगार हातात पडतो. म्हणजे आता कटिंग वगैरे ते वेगळं. ओके. आणि ह्याचं प्रमोशन कसं होतं ते तुम्हाला सांगणार आहे. त्या प्रमोशन सकट तुमचा पगार कसा वाढत जातो. म्हणजे इनिशियली लक्षात आलंय तुम्हाला 16,000वर करायचं 3 वर्ष आणि त्याच्यानंतर तुमचा पगार डायरेक्टली 2.5 पट झालेला पाहता येतो. बरोबर आहे? ओके. त्याच्यानंतर बघा बरेच म्हणजे आता प्रमोशनचा मुद्दा आला म्हणून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते. आता इथे लक्षात घ्या, पहिले तुम्ही काय होणार आहात 3 वर्षानंतर ग्रामपंचायत अधिकारी. बरोबर आहे? 3 वर्षानंतर तुम्ही ग्रामपंचायत, पहिले तुम्ही कंत्राटी या पात्रतेवर असणार, त्याच्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही ग्रामपंचायत अधिकारी होणार. सॉरी, म्हणजे ज्याला ग्राम विकास अधिकारी असं म्हटलं जातं. ओके. ग्राम विकास अधिकारी. आता हे प्रमोशनचे जे टप्पे आहेत ते किती 10-10 वर्षांचे आहेत, हा मुद्दा लक्षात घ्या. याच्यानंतर आफ्टर 10 इयर्स तुम्ही इथे होणार आहात विस्तार अधिकारी. ओके. इकडून तुम्ही होणार आहात बघा विस्तार अधिकारी झाल्यानंतर इथे होता तुम्ही 10-10 वर्षाचं प्रमोशन आहे सहाय्यक गट विकास अधिकारी. ओके. आणि नंतर इकडे होणार आहात गट विकास अधिकारी. म्हणजे लक्षात घ्या, जसं तलाठी हा महसूल खात्याचा आहे तसं हे प्रशासकीय खात्याचं काम करतात. क्लिअर? ओके. आता इथे येईपर्यंत लक्षात घ्या तुमची जी पे स्केल आहे ती होते S14. ओके. म्हणजे साधारणपणे 1.25 लाख रुपये रिटायरमेंट पर्यंतचा पगार असतो. म्हणजे जे लोक MPSC गट ब चा अभ्यास करून ज्याची स्टार्टिंग साधारणपणे ह्या रेंज पर्यंत असते, मॅक्सिमम सांगते बरं का, मॅक्सिमम रिटायरमेंटच्या वेळेस एवढा पगार असेल तर विचार करा तुम्हाला पेन्शन म्हणून किती अमाऊंट हातात येऊ शकते. समजलं? म्हणजे इन अँड आउट तुम्ही बघितलं ना बाळांनो, तर सगळ्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू काय आहे की ही एक सिक्युअर म्हणजे काय म्हणतात ना लाईफ सिक्युअरची पोस्ट आहे. ओके. कारण जास्त तकतक नाहीये कामासाठी, खूप ऑर्गनाइज काम असतं.
ठीक आहे, कामाचं खूप जास्त प्रेशर नसतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर म्हणजे तलाठी नंतर कुठचा पोस्टचं क्रेज असेल तर ते ग्रामसेवकाचं पद आहे. ओके, त्याच्यानंतरचा सगळ्यात वयोमर्यादा. आता हा सुरुवात ह्याची जी आहे, कोणताही व्यक्ती ज्याने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत, ओके, तिथून सुरुवात होते. आता तुम्ही जर का ओपन मध्ये असाल तर हे तुम्हाला 38 वर्षापर्यंत संधी आहे. ओके, मग तुम्ही कॅटेगरीमध्ये आलात. आता कॅटेगरीचा अर्थ लक्षात घ्या काय होतो. ओबीसी, एससी, एसटी, एनटी. ओके, यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, म्हणजे वयाच्या 43 वर्षापर्यंत आहे. ओके, मग लक्षात घ्या, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ओके, आणि दिव्यांग. आता ह्याच्यामध्ये फक्त खेळाडू संबंधित किती येतं ते आपल्याला चेक करावं लागणार आहे. लक्षात येत आहे, खेळाडू मध्ये आपल्याला म्हणजे काय एक्झॅक्टली ऍड येणार आहे ते आपल्याला चेक करावं लागणार आहे. ऍड मध्ये त्याच्याबद्दल अजून स्पेसिफिक असतं, पण मी जे दिलंय ते आयडियल आहे. तर यांना 45 वर्षापर्यंतचा मुभा मिळते. लक्षात येते. फक्त एक्सेप्शन काय असतं, प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये खेळाडू संदर्भात विशेष माहिती तिथे ऍड केल्या जाईल. हे असतंच, म्हणजे प्रत्येक पदाच्या बाबतीत आहे. समजलं. म्हणजे आपण जर का एकदम हायेस्ट एजचा विचार केला तर 18 ते 45 या वयापर्यंत आपल्याला करता येतं. ठीक आहे, परीक्षा पद्धती बघूया काय असतं. बघा, परीक्षा पद्धतीमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, अशा पद्धतीने परीक्षा 200 गुणांची होते. ओके, दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे असा आहे की याला निगेटिव्ह मार्किंग नाही, म्हणजे चुकलं उत्तर तर तुमचे मार्क वजा होणार नाही. नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, सगळे म्हणजे तलाठीला पण नाही आणि ह्याला सुद्धा नाही. लक्षात आलंय. आता ह्याचे विषय, 100 प्रश्नांचं विभाजन कसं असतं. ओके, 100 प्रश्न. इथे येतं मराठी, इंग्रजी, जीके जीएस आणि बौद्धिक चाचणी. सॉरी, आता बौद्धिक चाचणीमध्ये अंकगणित बुद्धिमत्ता दोन्ही येणार आहे असं नाव दिलेलं आहे. आणि इकडे जे आहे ते आहे तांत्रिक घटक. लक्षात आलं. आता मराठी ह्याला मी एक सेपरेट ठेवते. यांची काय ओळख आहे तर हे बघा, प्रत्येकी 15 प्रश्न, 30 गुण, म्हणजे एकूण 120 गुण. ठीक आहे, आणि तांत्रिक घटक जो आहे, ओके, ह्याला 40 प्रश्न आणि एकूण 80 गुण. मुद्दा लक्षात आला. 40 प्रश्न आणि 80 गुण. आता हे तर ओव्हरऑल मी तुम्हाला सगळे महत्वाचे मुद्दे सांगितले. ह्याचा अभ्यासक्रमचं जे विश्लेषण आहे ना, ते मी स्वतंत्र व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करते की कोणत्या कोणत्या टॉपिकला आपल्याला कसा कसा भर द्यायचा आहे. ओके, कसं प्रश्न विचारला जातात, तांत्रिक घटकामध्ये नेमकं काय येत असतं, आणि बुक आपल्याला कशा वापरल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या तलाठीला सुद्धा युज होतील, ग्रामसेवकला युज होतील, आरोग्य सेवकला होतील, वनरक्षकला होतील, वनसेवेला होतील, कृषी सेवेला होतील. फक्त वेगळं काय असतं तर तांत्रिक घटक त्या त्या पदाचे वेगळे असतात. त्याच्यासाठी स्पेसिफिकली कशी तयारी करायची हे सांगते. ठीक आहे. आता बघा, जे कोणी तुमच्यातले नवीन आहेत ना विद्यार्थी मित्र, तर तुमच्यासाठी मला एक विशेष गोष्ट अशी सांगायची आहे की तुम्ही स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत ती वाचायला सुरुवात करा. कारण त्या ह्याच्यातून तुमचं बऱ्यापैकी जीके जीएस हा जो घटक आहे, आता जीके जीएस मध्ये काय काय येतं, हिस्ट्री म्हणजे इतिहास,
भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी. ओके, तांत्रिक घटकामध्ये कसं असतं तर खूप साऱ्या स्कीम्स विचारल्या जातात, पर्यावरणाचे घटक आहेत, कृषीचे घटक आहेत असे विचारल्या जातात. ठीक आहे, पण जीके जीएस मध्ये तुम्हाला एकदम म्हणजे आता अनेक वर्ष झाले, म्हणजे साधारणपणे असं समजा की शाळा पूर्ण होऊन 5 वर्ष वेळ झालेला आहे, तर 5 वर्षामध्ये ना इतिहास भूगोल पटकन आठवत नाही आपल्याला. मग एकदा जर का तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली तर तुम्ही त्या झोन मध्ये याल अभ्यासाच्या, जेणेकरून तुम्हाला पुढे लक्षात ठेवायला सोपं जाईल. समजलं? सो ग्रामसेवक ह्या पदाविषयी सध्या इतकंच. आपण परीक्षा पद्धती, ओके, म्हणजे अभ्यासक्रम आणि उपयुक्त असणारी पुस्तके ह्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ बघूया. पुढे जाण्याआधी तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माझी संपूर्ण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे. कॉन्टॅक्ट करा, ऍप डाउनलोड करून ठेवा. आपली मराठी व्याकरणाची बॅच आहे. लवकरच तुम्हाला जीके, जीएस, गणित बुद्धिमत्ता सगळ्या विषयांच्या बॅचेस उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. ओके, सो एनी हाऊ तुम्हाला सगळ्या गोष्टीची हेल्प इथे प्रॉपरली प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. डन, दॅट्स ऑल फॉर टुडे. ओके, लवकरात लवकर आपण भेटूया. आता आपण इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत अभ्यास करत राहा, ध्येय गाठण्यासाठी शक्य तेवढं सगळं अचीव्ह करा. आलं लक्षात? जय हिंद.